चाकणमध्ये रस्त्यांची कशी दुरावस्था आहे, ठिकठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर खड्डे, कचऱ्याचं साम्राज्य, अशा एक ना अनेक समस्या ज्या आहेत चाकणमध्ये, त्याचा सातत्याने उलगडा होताना दिसतोय. मुख्य रस्ता, आता हा जर रस्ता पाहिला तर इथे जी साईड पट्टी आपण पाहिली तर किती खोलवर आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर माझा हा जो पाय आहे, या पायाचा म्हणजे जवळजवळ गुडघ्याच्या आसपास ही जी साईड पट्टी आहे इतक्या खोलवर खाली आहे. जर आपण हा रस्ता पाहिला तर हा रस्ता आहे. जर इथे दूरवर आपण जर पाहिलं तर हा मुख्य रस्ता आहे, ज्याच्यावरून वाहनं ही वेगात येतात. आणि जर समजा ही वेगात येणारी वाहनं यांना जर ही साईड पट्टी लक्षात आली नाही तर कशा पद्धतीने हे वाहन एखादं खाली जाऊ शकतं. इथे मोठमोठे कंटेनर असतील किंवा इतर जी वाहनं आहेत ती सातत्याने प्रवास करत असतात. इकडे जर आपण पाहिलं तर अगदी ह्या बाजूला जर आपण दाखवत गेलो, इथे साईड पट्टी ही खोलवर खाली गेलेली आहे. आणि ह्या दोन गाड्यांच्या मधून जर आपण पलीकडे दूरवर दाखवलं तर ह्या सगळ्या ज्या काही नळ्या आहेत मोठमोठ्या, ज्या गटार लाईन्ससाठी टाकण्यात येणार आहेत, त्या देखील तशाच अवस्थेत पडल्याचं आपण पाहतो. इथलं जे काम आहे ते अशा पद्धतीने होताना दिसतंय. मात्र या ज्या साईड पट्ट्या आहेत त्याची जी दुरावस्था आहे ती दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आत्ता जर इथून मी असं दाखवलं तुम्हाला तर जवळजवळ इथे एक हा जो भाग आहे याच्यावरून पाय ठेवून मला इथे वर जावं लागेल. आणि एवढी ही जी साईड पट्टी आहे ती खाली गेलेली आहे. आणि जर अशा पद्धतीने एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि याच्यामध्ये कुणाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण? बरं, विशेष म्हणजे जर आपण असं म्हटलं की इथे ही काम चालू आहे तर याचा एखादा फलक आपल्याला रस्त्यावर कुठे दिसतोय का? एखादं कुठे बॅरिगेड लावलेलं दिसतंय का? इथे धोका आहे म्हणून एखादा फलक किंवा त्याच्या साठीचे जे काही बॅरिगेड्स असतात, काम करतानाचे जे काही मानदंड आहेत ते देखील इथं पाळल्याचं आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना 590 बळी गेले, म्हणजे वर्षाला जर एवढे बळी जात असेल, रोज 2 बळी, ते का जात आहेत? ते यामुळे. प्रशासनाला हे दिसेल का? अविनाश पवार, NDTV मराठी, चाकण, पुणे.